विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट स्टडी 24 या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई हमाल फराश या पदासाठी झालेल्या लेखी परीक्षेचा पेपर बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना अंमलात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 2, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवावृत्तीचे वय किती वर्ष असते? तर 65 वर्ष असते। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या किती असते? तर 34 असते। प्रश्न क्रमांक 4, भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण हे मावसिनराम हे आहे। प्रश्न क्रमांक 5, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर सरदार सरोवर प्रकल्प हा नर्मदा नदीवर आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? तर राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 7, पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? तर ही सातपुडा या पर्वतावर आहेत। प्रश्न क्रमांक 8, भारताची राष्ट्रीय भाषा कोणती? तर हिंदी आहे। प्रश्न क्रमांक 9, तिहार जेल कोणत्या शहरात आहे? तर तिहार जेल हे दिल्ली या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 10, आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 11, झारखंडची राजधानी कोणती? तर रांची ही झारखंडची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 12, सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य कोणते? तर सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य गुजरात आहे। प्रश्न क्रमांक 13, सेल्युलर जेल कोठे आहे? तर पोर्ट ब्लेअर येथे सेल्युलर जेल आहे। प्रश्न क्रमांक 14, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर हे दिल्ली या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 15, भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते? तर भारतातील K2 गॉडविन ऑस्ट्रेन हे आहे। प्रश्न क्रमांक 16, जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारे देश कोणता? तर ब्राझील आहे। प्रश्न क्रमांक 17, ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे? तर कॅनबेरा ही आहे। प्रश्न क्रमांक 18, भारताचा पहिला अवकाशवीर कोण आहे? तर भारताचा राकेश शर्मा आहे। प्रश्न क्रमांक 19, जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर जगातील सर्व लांब नदी ही नाईल आहे। प्रश्न क्रमांक 20, भारत पाकिस्तान या देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे? तर रेड क्लिफ लाईन ही रेषा आहे, रेड क्लिफ ही। प्रश्न क्रमांक 21, वाळवंटातील जहाज असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते? तर उंटाला म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 22, अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाच्या शासनकाळात होते? तर शिवाजी महाराज यांच्या शासनकाळामध्ये होते। प्रश्न क्रमांक 23, पंजाबमधील शीख राज्याचे संस्थापक कोण? तर रणजित सिंह हे आहेत। प्रश्न क्रमांक 24, महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केले? तर महात्मा गांधींनी महाराष्ट्रामध्ये सेवाग्राम येथे आश्रम स्थापन केलेले आहे। प्रश्न क्रमांक 25, चले जाव आंदोलनाचे नेतृत्व यांनी केले? तर महात्मा गांधी यांनी केलेले आहे। प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला? तर वडाळा या ठिकाणी झालेला आहे। प्रश्न क्रमांक 27, भारतीय संविधानानुसार रिकामी जागाचे सार्वभौम आहे? तर भारतीय जनता ही आहे। प्रश्न क्रमांक 28, मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? तर विधानसभेला जबाबदार असते। प्रश्न क्रमांक 29, चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? तर कर्नाटकमध्ये होते। प्रश्न क्रमांक 30, हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? तर हिराकुंड धरण हे महानदीवर आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।